शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये. आणि हा जो हरभरा आहे, तर हा हरभरा आहे काबुली सिलेक्शन 4. तर काबुली सिलेक्शन 4 या हरभऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा हरभरा आपल्याला 1.5 फुटापासून ते साधारणतः आपल्याला 3 फुटापर्यंत हा हरभरा आपण पेरू शकतो. कारण या हरभऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपलं बूड आहे, हे बूड थोडं जाड येते. आणि आपण इथं पेरणी केली, तर पेरणी करताना आपण इथं काय केलं, तर फक्त 40 किलो बियाणं आपण एकरी इथं 21 इंचावर सोडलेलं आहे. 40 किलो बियाणं. हरभरा जाड येते आणि जबरदस्त हरभरा आहे. तर अशा प्रकारे बघा, फुटवे कशा प्रकारे करते बघा, हे बघा अशा प्रकारे. आणि माल भरगच्च याला लागतो, अशा प्रकारे फुटवे करते. आणि एका एका फांदीला आपल्याला साधारणतः कशा प्रकारे माल करतो हे आपण इथं बघूया. तर बघा इथं किती प्रकारे म्हणजे कशा प्रकारे इथं माल लागला आहे. तर घाट्याची संख्या आपण इथं मोजू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 घाटे आपल्याला एका फांदीला आपल्याला इथं दिसत आहेत. तर हा सिलेक्शन 4 मोठा काबुली आहे. आणि याचं जे व्यवस्थापन आपण केलं, तर सुरुवातीला आपण पेरताना सोबत फक्त एक आपण इथं 10 26 26 एक गोणी दिलेली आहे. कारण 21 इंचावरच आहे. आणि सोबत त्याला बीज प्रक्रियेमध्ये आपण इथं झेलोरा नावाचं लावलेलं आहे बीज प्रक्रियेसाठी. बाकी दुसऱ्या प्रकारे कुठलेही काही लावलेलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आपण याला साधारणतः 3 तास सिंगल पाईपवर पाणी दिलं, 6 दिवसांनी 1 तास दिलं. आणि त्याच्यानंतर आपण याला साधारण कुठं कुठं फुलं लागायला सुरुवात झाली त्यावेळेस इथं याला 2 तास सिंगल पाईपवर पाणी दिलं. आणि त्याच्यानंतर साधारणतः अर्धे घाटे अर्धे फुलं असताना 2-2 तास दिलं. तर अशा प्रकारे आपण इथं पाणी व्यवस्थापन केलेलं आहे. आणि फवारणीमध्ये आपण सुरुवातीला याला क्लोरोपायरिफॉस आणि M45 15 दिवसांनी दिलं उगवणीनंतर. आणि त्यानंतर परत 15 दिवसांनी आपण इथं प्रोफेक्ट सुपर आणि साप पावडर साधारणतः 30 मिली 30 ग्राम अशा प्रकारे दिलं. त्याच्यानंतर इमामॅक्टिन आपल्याला कुठं कुठं फुलं असताना याला इमामॅक्टिन दिलेलं आहे. URUB प्रक्रिया यावर्षी आपण याला केलेली आहे. त्यामुळं आपल्याला इथं कुठेही मर दिसत नाही. URUB प्रक्रियेमध्ये आपण बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खत असं सर्व गोष्टी आपण इथं दिलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला फक्त इमामॅक्टिनचा फवारा घेतला. त्याच्यानंतर परत 15 दिवसांनी इमामॅक्टिन घेतलं. त्याच्यानंतर परत आपण याला आता साधारणतः परिपूर्ण घाटे पकलेले आहेत. कुठं कुठं अवचित फूल आहे 5%, तर आपण इथं इमामॅक्टिनच घेतलेलं आहे. कारण आपल्या या हरभऱ्याला कुठल्याही प्रकारचं विद्राव्य खत 1919 05234 काही चालत नाही. बुरशीनाशकाची गरज नाही, टॉनिकची गरज नाही, मायक्रोन्यूट्रिएंटची गरज नाही खतामध्ये सुद्धा. आणि आपण इथं कुठल्याही प्रकारचं वेगळं असं अन्नद्रव्य द्यायची गरज पडत नाही. कारण आपली व्हरायटी जी आहे ही URUB प्रक्रियेमध्ये आपण सर्व अन्न घटक दिलेले आहे. त्यामध्ये बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खत, मायक्रोन्यूट्रिएंट सर्व बीज जे आहे ते आपण इथं URUB प्रक्रियेमध्ये दिलेलं आहे. तर हे वाण फक्त एका वर्षी एकदाच चालते. URUB प्रक्रियेमुळं पुन्हा पुन्हा परत चालत नाही. पेरल्यानंतर 1 वर्ष आपल्याला उत्पादन देते. नंतर पुढच्या वर्षी URUB प्रक्रिया करूनच पेरावं लागते. नाहीतर उत्पादन हे साधारणतः निम्मेच्याही खाली 4% समजा 25%च उत्पादन होते. तर त्यासाठी URUB प्रक्रिया केल्याशिवाय आपलं कुठलंही वाण हे पेरता येत नाही. तर 1च वर्ष चालते, पुढच्या वर्षी URUB प्रक्रियाच करावं लागते. तर आता या वाणा मध्ये आता सर्व आपण जे बघता, तर घाट्याची संख्या ही एका एका फांदीला साधारणतः आपण इथं बघू शकता 10पर्यंत 12पर्यंत येते. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि इथं 12 अशा प्रकारे 12 घाटे. आणि वर फूल पण आहे. परंतु आपल्याला त्या फुलाचं उत्पादन आता घ्यायची गरज नाही. आपण शेवटची फवारणी आता इमामॅक्टिनची केलेली आहे. जर गरज पडली तर करायची, गरज पडणारच नाही. कारण आपला हरभरा हा परिपूर्ण घाटे जे आहे हे परिपूर्ण इथं जाड झालेले आहेत. आणि उत्पादनसुद्धा आपल्याला परिपूर्ण अशा प्रकारे इथं झालेलं आहे. परंतु कुठं कुठं अळी असेल तर आपण इथं फवारणी घेऊ शकतो. आता इथं अळी आपल्याला दिसत आहे या घाट्यावर, पण जाड घाटे झाल्यामुळे आपल्याला अळीचा काहीही त्रास होणार नाही. आणि आता आपण घाटा जर बघितला तर एकदम जाड झालेला आहे. आणि माल पण त्याच्यामध्ये जाड भरलेला आहे, आपण बघू शकता अशा प्रकारे. आणि टरफल जाड आहे, त्यामुळं आता अळीचा अटॅक काही करणार नाही. आणि आता आपला हरभरा जो आहे हा कापणीला येण्यासाठी साधारणतः 25 दिवस घेईल असं आपल्याला वाटते. कारण जास्त दिवस राहिले नाही, ऊन भरपूर तपत आहे. बघा अशा प्रकारे जाड हरभरा झालेला आहे, आपण बघू शकता. आणि टरफलही जाड आहे, परिपूर्ण माल पकलेला आहे. तर अशा प्रकारचा हरभरा हा सिलेक्शन 4 मोठा काबुली आपण इथं घेतलेला आहे. आणि उत्पादनसुद्धा याचं
URV प्रक्रियेमुळे भरपूर वाढलेलं आहे. मुळ्याची संख्या पण भरपूर वाढलेली आहे. तर उत्पादन साधारणतः याचं साधारण 8 क्विंटलपासून 16 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन आपल्याला इथं मिळते. तर अशा प्रकारे उत्पादन घेण्यासाठी आपण पुढच्या वर्षीसुद्धा हा हरभरा पेरू शकता. हा हरभरा आहे सिलेक्शन 4 मोठा काबुली URV प्रक्रियायुक्त आणि लवकर येणार वाण आहे. तर आता हा हरभरा पेरून आपल्याला साधारणतः इथं या महिन्याला आपल्याला शेवटाला साधारणतः 90 दिवसाच्या वर होऊन जाईल. म्हणजे 10 दिवस म्हणजे 100 दिवस होतात इथं. तर 100 दिवसापर्यंत आपल्याला इथं 100 दिवसात हा हरभरा आपल्याला इथं पूर्ण होऊन जाते. तर अशा प्रकारचा हरभरा आपण इथं घेतलेला आहे.